तू हिरे माझा मितवाच्या आजच्या भागाची सुरुवात होते राजशिर्क्यांपासून. तर आता इथे आजी म्हणतात गुरुजींना, काल तुम्ही फोनवर म्हणालात की काळजीचं कारण आहे, म्हणून म्हटलं प्रत्यक्षात भेटूनच बोलावं असं म्हणतात. आता आजी, काय झालंय असं म्हणतात त्या. तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही आलोय, मात्र सावध करण्यासाठी आलोय असं म्हणतात गुरुजी. सावध करायला असं म्हणतो अविनाश, म्हणजे काय म्हणायचंय? राजशिर्क्यांचं कुलदर्शन या नात्याने घराण्याचं हित पाहणं हे माझं काम आहे. अर्णव आणि त्याच्या पत्नीच्या आयुष्यात एक मोठं संकट येते, त्यांच्यासाठी हा काळ खूप कठीण आहे असं म्हणतात गुरुजी. म्हणजे नेमकं असं काय असं म्हणते अंजली. तर आता अविनाश म्हणतो, असं काय घडणार आहे असं म्हणतो अविनाश. म्हणजे मलाही ते नक्की सांगता येत नाहीये. सकाळी माझी पूजा चालू होती तेव्हा मला काही संकेत मिळाले असं म्हणतात गुरुजी. त्यामुळे ताबडतोब मी इथे निघून आलो असं म्हणतात ते. गुरुजी, आता चिंटू आणि ईश्वरीची काही महत्वाची स्पर्धा चालू आहे, त्यात काही विघ्न तर येणार नाही ना असं म्हणते अंजली. हो ना असं म्हणतात आजी. गेल्या दोन्ही फेऱ्यांच्या वेळेला खूप विघ्न आली त्या दोघांसमोर. तर आता गुरुजी म्हणतात, हा काळच खूप वाईट चालू आहे त्यांच्यासाठी असं म्हणतात ते. बापरे, पण म्हणजे जर अर्णव आणि ईश्वरी स्पर्धा हरले तर सात्विक फॅशन्स हे घर सगळं असं म्हणते आता वल्लरी. तर आता वरून हे सगळं ईश्वरी ऐकत असते. तर आता गुरुजी म्हणतात, थांबा, त्यासाठीच मी इथे आलोय असं म्हणतात गुरुजी. गुरुजी, ह्यावर काय तोडगा सांगा ना असं म्हणते आजी. तोडगा आहे असं म्हणतात गुरुजी. अर्णव आणि ईश्वरीला मठात येऊन एक दिवस उपवास करून एक पूजा करावी लागेल असं म्हणतात गुरुजी. पण म्हणजे ते दोघे स्पर्धा तर जिंकतील ना असं म्हणते अंजली. जर त्यांच्यावर येणारं संकट म्हणजे ही स्पर्धाच असेल तर हो, ते ती स्पर्धा नक्कीच जिंकू शकतात असं म्हणतात गुरुजी. तर आता नम्रता म्हणते, गुरुजी आम्ही पण स्पर्धेत भाग घेतलाय, आम्ही जिंकू का ही स्पर्धा असं म्हणते नम्रता. तुम्ही कोण असं म्हणतात गुरुजी. मी आपल्याला ओळखत नाही असं म्हणतो तो. तर आता इथे आकाश म्हणतो, ही माझी बायको आहे. तर आता इथे अविनाश म्हणतो, ही नम्रता आमची सून आहे ती असं म्हणतो अविनाश. नुकतंच लग्न झालंय त्यांचं असं म्हणतो तो. ह्या राजशिर्के नाही आहेत, मी राजशिर्के घराण्याचा कुलरक्षक आहे असं म्हणतात आता गुरुजी. पाटील घराण्याचा नाही असं म्हणतो तो. पण गुरुजी, काही झालं तरी चिंटू हे पूजा उपासना असं करेल असं वाटत नाही मला असं म्हणते अंजली. एक्झॅक्टली, दादाचा विश्वास नाही या सगळ्यावर असं म्हणतो आकाश. गुरुजी म्हणतायत तर पूजा करावीच लागणार नाही का असं म्हणतो अविनाश. तर आता ईश्वरी म्हणते वरून, गुरुजी, तर आता ती म्हणत खाली येते बघा प्रेक्षक हो. गुरुजी यांचं म्हणणं बरोबर आहे, म्हणजे अर्णव सरांचा या सगळ्यावर विश्वास नाही आणि कदाचित हे सगळं करायला ते तयारही नाही होणार. पण मी काय म्हणते आजी, आपण सगळ्यांनी मिळून सरांना कन्व्हिन्स केलं तर ते कदाचित तयारी होतील हा असं म्हणते आता इथे ईश्वरी. हे बघा, तुम्ही सगळे त्यांना त्याचं महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करा. हा यज्ञ त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे असं म्हणतात गुरुजी. हो गुरुजी, आम्ही नक्की प्रयत्न करू हा असं म्हणते आता ईश्वरी. तर आता इथे गुरुजी म्हणतात, शुभम भवतु असं म्हणतात आता इथे गुरुजी बघा प्रेक्षक. तर सगळेजण पाया पडतात आता इथे गुरुजींना. तर आता गुरुजींचं सांगून झालेलं असतं. वल्लरीला आणि नम्रताला मात्र राग आलेला असतो या गुरुजींचा. तर वल्लरी म्हणते, गुरुजी अर्णव आणि ईश्वरीला ती पूजा आणि उपासना करायला सांगतायत, ते मी हुच दिली नाही तर. वा 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 गुरुजी, इथे येऊन बाकी कोणाला केली नसली तरी मला खूप मोठी मदत केली आहे तुम्ही. दॅट इज दॅट असं म्हणते आता वल्लरी मनातल्या मनात. तर आता इथे परत राजशिर्केंचं घर दाखवलंय. तर आता इथे वल्लरी काहीतरी विचार करत असते. संकटामध्ये ही संधी शोधता यायला हवी आणि अर्णव ईश्वरीवर येऊ घातलेल्या ह्या संकटात तर नक्कीच शोधता येईल संधी असं म्हणते आता वल्लरी. तर नम्रता आलेली असते वल्लरीच्या खोलीमध्ये. आई असं म्हणते नम्रता, तुम्ही बोलावलं मला असं म्हणते ती. हो असं म्हणते आता वल्लरी. दरवाजा लावून घे असं म्हणते वल्लरी. काय ग, चेहरा का पडलाय तुझा असा, काय झालं असं म्हणते वल्लरी. आई, ते गुरुजी तुमच्याबद्दल काहीच बोलले नाहीत असं म्हणते आता नम्रता. आणि इशू पण तयार झाली त्यांच्यावरचं संकट दूर करण्यासाठी, उपासना करण्यासाठी असं म्हणते नम्रता. तर वल्लरी म्हणते, ती तयार होईल ना, पण उपासना पूर्ण तर व्हायला हवी ना असं म्हणते वल्लरी. हो आई, पण गुरुजी काय बोलले हे पटलं नाही का तुम्हाला असं म्हणते नम्रता. आम्ही जिंकू की नाही याबद्दल ते काहीच बोलले नाहीत, कारण मी राजशिर्के नाही आहे असं म्हणते आता नम्रता. नम्रता नम्रता काय ग, माझी सून असून इतकी मूर्ख कशी तू असं म्हणते वल्लरी. हे बघ गुरुजी जे काय बोलले त्यातला मेन मुद्दा लक्षात न ठेवता भलतच काहीतरी डोक्यात ठेवलेस तू असं म्हणते वल्लरी. अहो आई, पण असं म्हणते आता नम्रता. एक मिनिट, गुरुजी काय म्हणाले हे बघ, ही गोष्ट लक्षात येते का तुझ्या असं म्हणते वल्लरी. काय असं म्हणते नम्रता. अर्णव आणि ईश्वरीला ही स्पर्धा जिंकायची असेल तर ती उपासना पूर्ण करणं आवश्यक आहे असं म्हणते वल्लरी. तुला आणि आकाशला जर का ही स्पर्धा जिंकायची असेल तर अशी कोणतीच अट नाही आहे. याचाच अर्थ काय, राजशिर्केनाच फक्त त्रास आहे या गोष्टीचा, त्यामुळे तुम्ही स्पर्धा जिंकूच शकता असं म्हणते वल्लरी. हो आई असं म्हणते नम्रता. पण ईशू आणि जिजूने जर ही उपासना पूर्ण केली तर असं म्हणते नम्रता. इथेच तर संधी आहे ना असं म्हणते वल्लरी. संधी असं म्हणते नम्रता. त्यांना उपासना पूर्ण करू द्यायचीच नाही असं म्हणते वल्लरी. काय असं म्हणते नम्रता. हे बघ, तुला जर काही स्पर्धा जिंकायची असेल, ह्या घरावर तुझं वर्चस्व प्रस्थापित करायचं असेल तर त्यांची उपासना फेल गेली पाहिजे असं म्हणते वल्लरी. ह्याची काळजी तुला घ्यावी लागेल असं म्हणते वल्लरी.
येते ना लक्षात असं म्हणते ती. तर आता नम्रता म्हणते हो 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 असं म्हणते ती. आई ही गोष्ट तर माझ्या लक्षातच नाही आली हो असं म्हणते नम्रता. थँक्यू असं म्हणते नम्रता. मोस्ट वेलकम असं म्हणते वल्लरी. तर आता इथे वल्लरी म्हणते नम्रताला मनाने जर का हरलीस ना तर तिथे हरशील असं म्हणते वल्लरी. तुला ह्या घराची मालकीण व्हायचं आहे ना असं म्हणते आता इथे वल्लरी. बघा प्रेक्षक तर आता इथे नम्रताला खूप जास्त आनंद झालेला असतो, पण ऍटिट्यूड असाच ठेवावा लागेल, कळलं ना असं म्हणते वल्लरी. हो असं म्हणते नम्रता. त्यामुळे अर्णव आणि ईश्वरी ही उपासना कशी पूर्ण करणार नाहीत त्याची जबाबदारी तुझ्यावर असं म्हणते वल्लरी. असं म्हणते नम्रता. तर आता वल्लरी बघत असते नम्रताकडे. नम्रता नावाच्या प्याद्याला वापरून आता मी नवा डाव खेळणार असं म्हणते वल्लरी. अँड दॅट इज दॅट असं म्हणते आता वल्लरी मनातल्या मनात. नम्रता खरंच किती बिंडोक असते बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्णव काम करत बसलेला असतो. तर आता ईश्वरी येते आणि अर्णवसाठी कॉफी घेऊन आलेली असते. सर असं म्हणते आता ईश्वरी, तुमच्यासाठी काळीकुट्ट कॉफी आणली असं म्हणते ईश्वरी. थँक्यू असं म्हणतो अर्णव. आताच घेतली कॉफी असं म्हणतो. तर असं का करताय, एवढ्या प्रेमाने आणली आहे तुम्ही, न मागताच घेऊन आले का नाही? एवढी दिवसातनं 10,000 वेळा तुम्ही कॉफी पिता, नीट घ्या ना सर असं म्हणते ती. ओके ओके असं म्हणतो आता इथे अर्णव. बडबड करू नकोस ते असं म्हणतो अर्णव. बघून सांगा ना कशी झाली ती असं म्हणते ईश्वरी. सांगा ना असं म्हणते ईश्वरी. कशी झाले असं म्हणते ईश्वरी. अर्णव मात्र खूप छान झाले, टेस्ट बेटर असं म्हणतो तो. असं कसं, मी तर तुमच्या कॉफीमध्ये साखर नाही घातली आहे त्यामुळे असं म्हणते ती. तुझं वागणं वेगळं आहे, काय झालंय असं म्हणतो तो. काय नाही असं म्हणते ईश्वरी. तर खरंच खूप फनी सीन आहे खरंच प्रेक्षक हा. सरांना पूजा आणि उपासनेसाठी तयार करायचं म्हणजे महाकठीण काम आहे असं म्हणते आता ईश्वरी. ईशू आज परीक्षा आहे बाई तुझी असं म्हणते ईश्वरी मनातल्या मनात. तर आता इथे ईश्वरी बघते अर्णवकडे. काय असं म्हणतो अर्णव, काय झालंय तुला असं म्हणतो तो. काय नाही असं म्हणते ईश्वरी. कसं आहे बघा ना, आपल्याला ज्या गोष्टी आवडत नाहीत, पटत नाहीत, तरी सुद्धा आपण त्या कधी कधी करतो असं म्हणते ईश्वरी. पण का करतो विचारा, का करतो विचारा असं म्हणते आता इथे ईश्वरी. का करतो असं म्हणतो अर्णव. कारण आपल्या घरातल्या लोकांची तशी इच्छा असते म्हणून असं म्हणते ईश्वरी. असं म्हणते ती. काय काय बोलतेस काय तू मी सिंदूर तू असं म्हणतो अर्णव. बघ मला ना वेळ नाही तुझी बडबड ऐकायला, मला कॉन्सन्ट्रेट करू दे प्लीज असं म्हणतो अर्णव. तुझी प्रॅक्टिस झाली म्हणजे माझी प्रॅक्टिस झाली असं होत नाही ना, लेट मी कॉन्सन्ट्रेट असं म्हणतो अर्णव. सिंदूर प्लीज असं म्हणतो तो. सर असं म्हणते आता ईश्वरी. मला तुमच्याशी थोडा बोलायचं आहे असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे नम्रता आणि आकाशला दाखवले. तर आता इथे आकाशकडे बोलायला असते नम्रता. तर आता इथे नम्रता म्हणते ईशू आणि जिजू ना जी उपासना सांगितली होती ती आपण पण करूया का असं म्हणते नम्रता. तर आता इथे अर्णव आणि ईश्वरीला दाखवले. तर आता इथे अर्णव म्हणतो व्हॉट, दिस इज नॉट पॉसिबल मिस इंदोर. पूजा वगैरे मला नाही जमणार, तुला माहिती आहे असं म्हणतो अर्णव. अहो सर असं कसं, हा कधी कधी तुम्ही माझीची इच्छा आहे म्हणून, माझी इच्छा आहे म्हणून असं करते मी, पाया पडतात देवाला, प्रसाद घेताव की नाही असं म्हणते ईश्वरी. हे सगळं ठीक आहे मी सिंदूर, पण मला ह्या वेळेला तर नाही जमणार असं म्हणतो. ऑल द वे तिथे असं म्हणतो, इथे जाऊन असं म्हणतो निर्जळी उपवास वगैरे मला नाही जमणार असं म्हणतो. मी आहे ना तुमच्या जोडीला, सगळं जमेल तुम्हाला असं म्हणते ईश्वरी. दिस इज टू मच असं म्हणतो अर्णव. सर प्लीज प्लीज असं म्हणते आता ईश्वरी. दिस इज नॉट माय कप ऑफ टी असं म्हणतो तो. तर मी तर तुम्हाला कॉफी दिली होती असं म्हणते ईश्वरी. मी सिंदूर असं म्हणतो अर्णव. दिस इज नॉट माय कप ऑफ टी म्हणजे तुझ्या भाषेत हे मेरे बस की बात नाही आहे असं म्हणतो अर्णव. तर ईश्वरी म्हणते असं कसं नाही जमणार, मी आहे ना तुमच्या जोडीला, प्लीज 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 असं म्हणते ईश्वरी. जमेल तुम्हाला जमेल असं म्हणते ती. प्लीज डोंट डिस्टर्ब मी, लेट मी कॉन्सन्ट्रेट असं म्हणतो अर्णव. गुड बॉय आहात ना तुम्ही, माझी इच्छा आहे ना, प्लीज करा ना तुम्ही असं म्हणते आता ईश्वरी. तर नम्रता आणि आकाशला दाखवले इथे. तर आता इथे आकाश खूप चिडलेला असतो आणि तो म्हणतो काय हट्ट आहे तुझा, गुरुजींनी क्लिअरली सांगितलंय जो काही प्रॉब्लेम आहे तो अर्णव आणि ईश्वरी मध्ये आहे, म्हणजे दादा आणि ईश्वरी मध्ये असं म्हणतो आकाश. त्यांच्यावर संकट येऊ नये म्हणून त्यांना पूजा करायला सांगितली आहे, पण मला पूजा करायची आहे असं म्हणते नम्रता. काय वेळे पण आहे हा असं म्हणतो आकाश. आणि कॉम्पिटिशन जिंकायचं आहे तर आपण हार्डवर्क करू असं म्हणतो आकाश. ते तर आम्ही करतच आहे ना, तरी सुद्धा दुसरं तिसरं येतोय आम्ही असं म्हणते नम्रता. प्लीज यार प्लीज नम्रता, जस्ट स्टॉप इट असं म्हणतो आकाश. हे बघा आकाश, तुम्हाला कळत नाहीये मी एवढी मेहनत घेऊनही जे होतंय ते दिसतंय ना तुम्हाला असं म्हणते नम्रता. पहिलं येण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे. नम्रता बस करा ना प्लीज, मला खरंच खूप बोर होत आहे आता असं म्हणतो आकाश. हे बघा आकाश, एक गोष्ट लक्षात घ्या, ही पूजा केल्याने आमची जीत पक्की होणार असेल तर, आणि आम्ही पूजा केल्यानंतर जिंकलो नाही तर असं म्हणतो आकाश. तर आता इथे परत अर्णव आणि ईश्वरीला दाखवले आपणच जिंकणार, मला खात्री आहे सर असं म्हणते ईश्वरी. कुणी काय आपल्या चांगल्यासाठी सांगत असेल ना तर ते ऐकायचं असतं सर असं म्हणते ईश्वरी. माझं डोकं आहे ते वापरतो ते असं म्हणतो आता अर्णव. तर आता ईश्वरी म्हणते तेच तर ना, कधीतरी जरा, तर आता समजत असते तेवढ्यातच आता आजी आणि अंजली येते. तर आता तिच्या हातातलं बुक घेते आणि ईश्वरी बाजूला ठेवते. सर हे बघा, कधी कधी जरा आपलं डोकं बाजूला ठेवायचं असतं, दुसरे डोकं वापरतात ना त्यांचं ऐकायचं असतं जरा, कधी कधी फायदा होतो आपला असं म्हणते ईश्वरी. तर आता बरोबर बोलते ती असं म्हणत आता आजी येतात. आजी असं म्हणतो अर्णव, ज्या गोष्टींवर माझा विश्वासच नाहीये तर त्या गोष्टी मी काय करू, तुला माहितीये ना असं म्हणतो अर्णव. पण तू तुझा विचार करूच नकोस ना, हा श्रद्धेचा प्रश्न आहे असं म्हणतात आजी, आणि आमच्या सगळ्यांची श्रद्धा आहे ह्याच्यावर असं म्हणते आजी. श्रद्धा कॉम्पिटिशन जिंकवणार आहे का असं म्हणतो अर्णव. आपली टॅलेंट ही आपली सगळी मेहनत हे जिंकणार आहे ना आपल्याला कॉम्पिटिशन असं म्हणतो अर्णव. अरे हो असं म्हणतात आजी. तुमच्यावर विश्वास नाही असं कोण म्हणतंय असं म्हणतात आजी. पण हे बघ, आपल्यावर जर एखादं संकट आलं आणि काही गोष्टी करून ते टाळता आलं तर काय हरकत आहे ना ते करायला असं म्हणते आजी. तर परत आता इथे आकाशाने नम्रताला दाखवले. तर आता आकाश म्हणतो जी गोष्ट आपल्याला सांगितली गेली नाही त्याच्या मागे
का धावतेस तू असं म्हणतो आता इथे आकाश. ती गोष्ट आपल्यासाठी नाही, कोण सांगितलं तुम्हाला असं म्हणते नम्रता. एक साधी पूजा आपल्या मर्जीने केली तर काय बिघडलं असं म्हणते नम्रता. अगं त्याच्यापेक्षा आपण फायनल राऊंडची तयारी करू ना असं म्हणतो आकाश. जाऊ दे असं म्हणते नम्रता. आकाश तुमच्याशी मी बोलायलाच नको होतं असं म्हणते नम्रता. माझं चुकलं असं म्हणते नम्रता आणि निघून जाते ती तिथून. तर आता इथे परत आजीला दाखवलंय. तर आजी म्हणतात मला तर असं वाटतं गुरुजींच्या रूपाने देवच सावध करतोय आपल्याला असं म्हणते आजी. आजी मग तू त्या गुरुजींना सांगायचं ना, मला का खेचते तू ह्या सगळ्यामध्ये असं म्हणतो अर्णव. प्लीज माझ्यासाठी कर ना, एवढं कर ना माझ्यासाठी पूजा असं म्हणते आजी. तर आता इथे अर्णव म्हणतो आजी तू तर अशीच आहेस, मग ताई तू तरी सांग ना हिला असं म्हणतो अर्णव. तर आता अंजली म्हणते मी तेच सांगते चिंटू, अरे गुरुजीने जे सांगितलंय ना ते खरंच ऐकल्यावर सगळ्यांना खूप टेन्शन आलंय, करणार आहे असं म्हणते अंजली. हो हो असं म्हणतात आजी. कणूसाठी तू कर, कणीची शपथ आहे तुला असं म्हणते अंजली. प्लीज 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 हा सर माझ्यासाठी असं म्हणते आता ईश्वरी. करा ना असं म्हणते ईश्वरी. ओके ओके प्लीज आजी आपण करूया पूजा अर्चा जे आहे ते. तर आता इथे ये होईना पाहत असं म्हणते आता इथे ईश्वरी अर्णवची मान पकडून बघा प्रेक्षक हो. थँक्यू सर असं म्हणते आता ईश्वरी. खूप आनंद झाला असं म्हणते आजी. कॉफी वगैरे दिलीस ना ग असं म्हणते अंजली. हो दिली असं म्हणते ईश्वरी. चला चला असं म्हणते आता इथे ईश्वरी. थँक्यू असं म्हणते आता इथे ईश्वरी अर्णवला. तर आता ती निघून जाते तिथून. तर आता इथे सौदामिनीला दाखवलंय. बोला काय अपडेटिंग असं म्हणते सौदामिनी. तर आता इथे वल्लरी बोलत असते सौदामिनी बरोबर. तर आता ती म्हणत असते की अर्णवाने ईश्वरीने स्पर्धा जिंकू नये असं आपल्यालाच नाही तर देवाला सुद्धा वाटते असं म्हणते वल्लरी. अगं वल्लरी कधी तू मुद्द्याचं बोलायला शिकणार आहेस असं म्हणते सौदामिनी. हा इकडच्या तिकडच्या गोष्टी नको आहेत, मुद्द्याचं बोल असं म्हणते ती. अहो अर्णवाने ईश्वरी जिंकण्यामध्ये खूप मोठा अडथळा येणार आहे, त्यामुळे ते स्पर्धा जिंकू शकणार नाही असं म्हणते वल्लरी. तुला ते सांगतेय, कोड्यात बोलू नकोस, मुद्द्यावर ये असं म्हणते आता इथे सौदामिनी. सांग काय झालंय ते असं म्हणते ती. आणि कशामुळे तुला एवढी खात्री वाटते असं म्हणते ती. हो हो थांबा जरा सांगते असं म्हणते वल्लरी. आमचे जे गुरुजी आहेत ना त्यांनी सांगितलंय की अर्णव आणि ईश्वरी यांच्यावर खूप मोठं संकट येणार आहे आणि खूप मोठा अनर्थ होणार आहे आणि त्यामुळे ही स्पर्धा ते जिंकू शकणार नाहीत असं म्हणते आता वल्लरी. खरंच असं म्हणते सौदामिनी. म्हणजे काय अगदी खरं, आणि आमच्या गुरुजींचे अंदाज कधीच चुकत नाहीत, कायम बरोबरच येतात असं म्हणते वल्लरी. वा 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 वल्लरी खूप छान बातमी दिली आहेस तू. आता तुमच्या गुरुजींना देखील माझ्याकडे एक बक्षीस असं म्हणते सौदामिनी, ते तुम्ही द्याल. पण ह्या सगळ्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झालाय असं म्हणते वल्लरी. काय असं म्हणते सौदामिनी. ह्याच गुरुजीने त्यांना एक उपाय पण सुचवलाय असं म्हणते वल्लरी. उपाय असं म्हणते सौदामिनी. त्यांना सांगितलंय की दत्त महाराजांच्या मठात जायचं आणि हवन करायचं, त्यांची उपासना करायची, आणि असं केलं तर मात्र त्यांच्यावरचं संकट दूर होऊन ते जिंकण्याचे चान्सेस आहेत असं म्हणते आता वल्लरी. हो असं म्हणते सौदामिनी. हरकत नाही ना असं म्हणते सौदामिनी. त्याला मंदिरात जाऊ दे, त्यांना उपासना करू दे, होम हवन करू दे, त्यांना काय करायचं ते करू दे, पण हा सगळा डाव कसा उद्ध्वस्त करायचा ना ते आपण ठरवूया असं म्हणते सौदामिनी. करेक्ट अगदी बरोबर बोलला आता तुम्ही असं म्हणते आता वल्लरी. आता हे तरी कन्फर्म झालंय की ते दोघंही स्पर्धा हरणार आहेत म्हणून असं म्हणते सौदामिनी. प्रश्नच नाही असं म्हणते वल्लरी. चला त्यांची उपासना उधळून लावण्यासाठी काहीतरी करायला हवं ना आपल्याला असं म्हणते वल्लरी. तर हसते ती, ठेवते फोन असं म्हणते ती. बाय असं म्हणते आता इथे सौदामिनी. बघा प्रेक्षक हो, तर आता इथे ईश्वरी आणि अर्णव हे बॅग घेऊन जात असतात बघा प्रेक्षक हो देवदर्शनासाठी. ईश्वरी असं म्हणतात आजी मठातले गुरुजी सांगतील तशी सागर संकेत पूजा उपासना सगळं पार पाडून या असं म्हणतात आजी. हो आजी असं म्हणते ईश्वरी. तुम्ही बिलकुल काळजी करू नका, सगळं नीट करेन आणि सरांनाही करायला सांगेन असं म्हणते ईश्वरी अर्णवचा हात पकडून. आणि चिंटू ईश्वरीचं सगळं ऐकायचं बरं का असं म्हणते आजी, कारण तिला ह्यातलं जास्त कळतं. उगाच तिच्याशी वाद घालत बसायचं नाही, चांगल्या कार्यासाठी जात आहे, उगाच भांडू नका असं म्हणते अंजली. नम्रताचा चेहरा उतरलेला असतो बघा प्रेक्षक हो. छान जोक मारलास तू असं म्हणतो आकाश. हे दोघं भांडल्याशिवाय राहू शकतात असं म्हणतो आकाश. हो हे दोघं तर सारखं भांडतच असतात असं म्हणते नम्रता. नाही नाही हे दोघं भांडतात, पण त्यांचं भांडण असताना ते एकमेकांच्या काळजीपोटी असतं असं म्हणतो आता अविनाश. हे आमच्यासारखं नाही अमृत उमरीवरती काय का असं म्हणतो अविनाश वल्लरीला. पप्पा बसा असं म्हणते वल्लरी. भांडण इथेच संपतं असं म्हणतो अविनाश. बरं जाताय तर नीट पूजा करा आणि घरी लवकर या असं म्हणते वल्लरी. हा असं म्हणते ती. हो असं म्हणते आता इथे ईश्वरी. तर आता इथे आजी म्हणतात चिंटू जाण्यापूर्वी अनेक गोष्ट सांगते, जरी तुझा विश्वास नसला तरी सगळं मनापासून कर, कारण देव मनातला भाव बघत असतो. करा सगळं पण मनोभावे करा असं म्हणतो आता अविनाश. म्हणजे तुमच्या समोर कुठलं संकटच उभे राहू शकत नाही असं म्हणतो आता अविनाश. बरं झाले सगळे इन्स्ट्रक्शन देऊ, आता जाऊ असं म्हणतो अर्णव. जा असं म्हणतो अविनाश. चला येतो आजी असं म्हणते ईश्वरी. काय असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे दोघे अर्णव आणि ईश्वरी निघतात बघा प्रेक्षक. नीट जा हा असं म्हणतो आता इथे अविनाश. तर आता दोघे निघून जातात बघा प्रेक्षक अर्णव आणि ईश्वरी. तर आता आजी म्हणतात अवी मी जरा जेवण करत बसते असं म्हणते ती. तर आता इथे आजी जातो बघा प्रेक्षक जेवणासाठी. वल्लरी तू ये नंतर सावकाश असं म्हणतो अविनाश. तर आता तो घाबरतो वल्लरीला. तर आता वल्लरी बाहेर थांबलेली असते. तर आता वल्लरी मनातल्या मनात म्हणते पूजा केल्यावर संकट टळणार असेल तर मग पूजा करण्याआधीचं संकट कसं येईल ते बघण्यासाठी मी आहेच इथे असं म्हणते वल्लरी. तर आता इथे आकाश आलेला असतो आपल्या खोलीमध्ये, काम करत असतो तो. आता नम्रता येते म्हणते आकाश किती किती छान वाटतंय ना आज, मस्त बढिया असं म्हणते नम्रता. कशाला असं म्हणतो आकाश. असं काय करताय. ईश्वरी जिजू होम हवन करायला गेलेत ना, आता देव त्यांच्यावर प्रसन्न होणार आणि देव त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार असं म्हणते नम्रता. चांगलंच आहे ना, कॉम्पिटिशन जिंकले तर सगळ्यांचा फायदाच होणार आहे असं म्हणतो आकाश. तर आता नम्रता म्हणते सगळ्यांचा की
फक्त त्यांचा असं म्हणते नम्रता. व्हॉट आर यू सेइंग असं म्हणतो आकाश. जे तुम्हाला दिसूनही दिसत नाहीये ना ते असं म्हणते नम्रता. प्लीज प्लीज असं म्हणतो आकाश. सारखं सारखं तेच तेच नाही बोलायचं आहे असं म्हणतो तो. हो बरोबर आहे, असेलच बोलायचंय तुम्हाला, कारण तुम्हाला ना ईश्वरी आणि इशू जिंकायला हवेत असं म्हणते ती. आपण काय, आपण दुसरे तिसरे किंवा स्पर्धेच्या बाहेर गेलो ना तरी चालणार आहे, तुम्हाला तुम्हाला काही फरक पडणार नाही असं म्हणते ती. माहितीये मला असं म्हणते ती. कॉम्पिटिशन आम्ही जिंकावा असं मलाही वाटतं, पण फेअर गेम असायला पाहिजे असं म्हणतो तो. हो फेअर गेम तर फक्त इशू आणि जिजू खेळणार आपल्यासोबत तर कायम फेअर गेमच होणार. करेक्ट आहे असं म्हणते ती. सगळ्यात पहिले ना कंपॅरिझन करणं बंद कर. ते वेगळे आहेत आणि आम्ही वेगळे आहोत असं म्हणतो तो. आकाश तुम्हाला नाही कळणार असं म्हणते नम्रता. तुमचे डोळे तेव्हाच उघडतील जेव्हा जिजू आणि इशूच्या हातात विनरची ट्रॉफी असेल आणि आपल्या हातात फक्त टाळ्या वाजवणं एवढंच असेल असं म्हणते नम्रता. ओके करा टाळ्या वाजवायची प्रॅक्टिस करा हा असं म्हणते नम्रता. तर आता ती निघून जाते तिथून. टाळ्या वाजवायची असं म्हणते आणि आलेच म्हणून निघून जाते ती बाहेर. तर आता खूप चिडतो बघा प्रेक्षक आकाश आणि बंद करतो तो लॅपटॉप. तर त्याला खूप जास्त राग आलेला असतो नम्रताचा. तर वल्लरीला दाखवले तर ती फोनवर बोलत असते. हॅलो असं म्हणते वल्लरी. अर्णव आणि ईश्वरी झायला निघालेत, तुम्ही तयार आहात ना असं म्हणते वल्लरी. असं म्हणते वल्लरी. तर आता ती फोन ठेवते. दॅट इज दॅट असं म्हणते वल्लरी. तर बघा प्रेक्षक वाचा बघितले तर बघा तरी काय ते. तर आता इथे ईश्वरी आणि अर्णव जात असतात देवदर्शनासाठी. तर आता इथे एकदा देवदर्शन झालं ना तर कुठेही संकट येणार नाही असं म्हणते ईश्वरी. आपण दोघे एकत्र लढणार आहोत, त्यामुळे ही कॉम्पिटिशन काही झाली तरी आपण जिंकणार असं म्हणते आता ईश्वरी. तर आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकाचा हात धरलेले असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे राकेश म्हणतो फोनवरती कुणाला तरी हा इव्हेंट अर्णव आणि ईश्वरीच्या आयुष्यातला शेवटचा इव्हेंट असणार आहे असं म्हणतो राकेश. आणि त्यासाठी माझा प्लॅन रेडी आहे असं म्हणतो आता तो. तर आता सौदामिनी हसते. तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची असं म्हणतो राकेश. तर आता इथे राकेश काय सांगतो बघा प्रेक्षक सौदामिनीला. तर आता तो फोन ठेवतो. तेव्हा प्रेक्षक रिकॅप्स होते ते समजतो. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर व्हिडिओ बघतच राहा.